लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पुसद MIDC APMC मध्ये शेतकऱ्यांच्या मालाची काटा मारून लूट. इलेक्ट्रॉनिक काट्यावरील फेरवजनात तब्बल 1000 किलोचा फरक आला समोर. बातमी पुसद येथून. बळीराजा रात्रंदिवस शेतात घाम गाळतो तेव्हा कुठे पोतं धान्यानं भरतं. पण पुसद तालुक्यातील वरुड MIDC येथील शेतकरी माल विक्री केंद्रावर याच बळीराजाच्या घामावर दरोडा टाकण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार आज उघडकीस आला आहे. इलेक्ट्रॉनिक काट्यावरील केवळ एका फेरवजनात तब्बल 10 क्विंटल म्हणजेच 1000 किलोचा फरक समोर आल्याने शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कशी पद्धतशीर लूट सुरू असल्याचा कारनामा समोर आला आहे. नेमके काय हे प्रकरण? आमटी येथील शेतकरी देवराव अप्पाराव हडकीर हे अत्यंत आशेने आपला गहू विक्रीसाठी घेऊन वरुड MIDC मधील केंद्रावर आले होते. केंद्रावरील डिजिटल वजन काट्यावर त्यांच्या गव्हाचे वजन करण्यात आले. पहिल्यांदा वजन भरले 42 क्विंटल 35 किलो. पण वर्षानुवर्ष शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या पोत्यांचा आणि मालाचा अचूक अंदाज असतो. शेतकरी हडगीर यांना या वजनावर संशय आला. त्यांनी वजन पुन्हा करण्याची मागणी लावून धरली. जेव्हा वजन पुन्हा करण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले. दुसऱ्यांदा तेच वजन थेट 52 क्विंटल 10 किलो भरले. विचार करा, एकाच गाडीचे एकाच मालाचे वजन अवघ्या काही मिनिटात 10 क्विंटलने वाढते. हा तांत्रिक बिघाड कसा असू शकतो? हा थेट शेतकऱ्याच्या खिशात हात घालण्याचा प्रकार आहे. जाब विचारताच अधिकारी पसार. चोर की दाढीमध्ये तणका हा धक्कादायक प्रकार समोर येताच केंद्रावर उपस्थित शेतकरी संतप्त झालेत. त्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र तेथील संबंधित अधिकारी थेट कार्यालयात सोडून पळ काढला. यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुसद तालुकाध्यक्ष प्रेमराव सरगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व यात प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध केला. या गंभीर लुटीची माहिती तात्काळ शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दिली असून संपूर्ण शेतकरी संघटना आता या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरली आहे. वरुड MIDC केंद्रावरील वजन काट्याची तात्काळ फॉरेन्सिक आणि शासकीय तपासणी करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता संपूर्ण पुसद तालुक्याचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. जर चोरांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर हा फडका संपूर्ण जिल्ह्यात उडाल्याशिवाय राहणार नाही. फॉल्ट असल्यामुळं आणि सगळ्या गाड्या जवळपास 70-80 गाड्या गेलेल्या आहेत. आम्हाला 70 ते 80 गाड्याचा फरक या कमिटीनं आम्हाला द्यावं कास्तकाराला, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे या कमिटीला. कारण की सर्व कास्तकाराचं नुकसान झालेलं आहे. जर 10 क्विंटलचा जर आज फॉल्ट निघते एका कास्तकाराच्या गाडीमध्ये तर 80 कास्तकार गेलेले आहेत. सर आज टोटल कास्तकाराची आज गाड्या मोजल्या तेवढ्या टोटल कास्तकाराची नुकसान भरपाई काट्यातील तफावत नुकसान भरपाई देण्यात येईल. दोन पावत्या आहे. पहिली घ्या आणि हे तिथं 15 मिनिटांनी हे दुसरी पावती 20 मिनिटाच्या आज पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरुड येथील यार्डमध्ये पुसद तालुक्यातील आमटी या गावाचे गहू उत्पादक देवराव अप्पाराव वडगीर या शेतकऱ्याने जेव्हा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला गहू आणला जेव्हा तो काट्यावर गहू गेला त्यावेळेस त्या काटा करणाऱ्या मापारीच्या हेतूबद्दल या शेतकऱ्याला शंका आली. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ते काटा केला तेव्हा त्या काट्याचं वजन 42 क्विंटल आलं. दुसऱ्याच वेळेस 24 मिनिटाच्या अंतरावर पुन्हा त्याच्या काट्या मास्तराच्या मापारीबद्दल शंका आल्या कारणाने पुन्हा जेव्हा त्यांनी ते काटा केला तर त्याचा पुन्हा काटा 52 क्विंटल आला. 10 क्विंटलची तफावत आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. हा उद्रेक रस्त्यावर आला, रास्ता रोको झाला आणि या सगळ्या याच्यामध्ये हे वाटमारी करणारे जे मापारी आहे या संगनमताने हा गुन्हा केलेला आहे का? तळपत्या उन्हामध्ये शेतकरी आज आर्थिक अडचणीत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दररोज शेतकरी आता पाय घासून विष प्राशन करून आत्महत्या करतोय. महिन्यामध्ये 30 शेतकरी आत्महत्या करतोय. पीक विमा नाही, हक्काचं नुकसान होऊन देखील इथं पीक विमा नाही, कर्जमाफी नाही आणि 20 रुपयाची बॉटल बिस्लरीची 1 लिटर पाण्याची मिळते आणि आज गहू 20 रुपये किलो विकल्या चाललेला आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला ही गिधाडाची लचके तोडणारी जी औलाद आहे या कोणाच्या राज आश्रयाखाली हे सगळं होतं हे आम्हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे.
आम्ही रस्ता रोको करून आमचा उद्रेक हा जिल्हा प्रशासनापर्यंत व शासनापर्यंत पाठवलेला आहे। या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन स्थानिक पुसद शहराचे ठाणेदार वानखेडे साहेब येऊन यांनी हस्तक्षेप केला। मला उपविभागीय अधिकारी यांचा फोन आला आणि काटा मापारीचं ते वजन काट्याचं ऑफिस आहे त्याला त्यांनी सीज केलं, गोडाऊनला सीज केलं आणि मापारीवर गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी केली आणि त्यांनी ते मान्य केलं। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.